तर तिकडे कोल्हापुरातील धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे। त्यामुळे पंचगंगा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल होण्यास सुरुवात झाली आहे। पंचगंगेची पाणी पातळी 35 फुटांवर पोहोचली आहे। राधानगरीसह 16 धरणे क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे। त्यामुळे आता नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सतेज अहुनकर यांनी। कोल्हापूर शहरात पावसाची उघडीप असली तरी पश्चिम घाटमाता आणि विशेषतः धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कायम आहे। सध्या आपण आहोत छत्रपती शिवाजी महाराज पुलावरती या ठिकाणची दृश्य पाहतोय। ही आहे पंचगंगा नदी आणि ही दुथडी भरून या ठिकाणी वाहताना आपल्याला दिसून येते। खरं तर गेल्या 24 तासामध्ये पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं आहे ती वाढ झालेली आहे। सध्या 59 बंधारे पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक देखील विस्कळीत झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। पंचगंगेची पाणी पातळी सध्याची 35 फुटांवरती आहे। आणखीन या सगळ्या पडणाऱ्या पावसामुळं 5 राज्यमार्ग आणि 10 जिल्हा मार्गांवरती पाणी आल्यामुळं 12 मार्गावरील एसटी सेवा जी आहे ती बंद झालेली आहे। जिल्ह्यातील हिरण्यकेशी असेल, भोगावती असेल, कुंभी कासारी असेल, या सर्वच नद्या आता दुथडी भरून या ठिकाणी वाहताना आपल्याला दिसत आहेत। त्यामुळं प्रत्येक नदी ही पात्राबाहेर आलेली आहे। आणखीन या परिसरातील शेती असेल, झाडं असेल, हे देखील पाण्याखाली गेल्यामुळं आता मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी खरं तर जो भाग आहे तो प्रभावित झाल्याचं आपल्याला दिसून येते। पश्चिम घाटमाथ्यावरती खरं तर मुसळधार असा पाऊस कोसळतोय आणि त्यामुळंच नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच नदीकाठच्या गावांना आणि शहरांना सतर्कतेचा इशारा दिल्याचं आपल्याला सांगण्यात आलं आहे। सतेज अहुनकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।